विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन मधला फरक डिस्कस केला आहे. ॲक्च्युली असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स हा भाग या वर्षापुरता वगळलेला आहे. त्यामुळे आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूयात. आता आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स हा पार्ट डिस्कस करणार आहोत. सेक्शुअल रिप्रोडक्शन occur by formation of gametes and later on their fusion, formation and fusion of gametes, and it is also called as amphimixis. Formation and fusion of gamete is called as fertilization, or it is also called as amphimixis. And there are two phases in sexually reproducing organisms, and these two phases are named as number one, juvenile phase. And second, maturity phase or reproductive phase. पहिल्या फेजचं नाव काय आहे? ज्युवेनाइल फेज. तर ज्युवेनाइल फेज म्हणजे कसली फेज? तर साधारणतः जन्मल्यानंतरची लगेचची जी अवस्था आहे त्याला म्हणायचं ज्युवेनाइल फेज. आणि रिप्रोडक्टिव्ह फेज म्हणजे मॅच्युरिटी फेज. मॅच्युरिटी आल्यानंतरचा जो कालावधी आहे त्याला म्हणायचं रिप्रोडक्टिव्ह फेज. आता वेगवेगळ्या प्राण्यांच्या मध्ये ज्युवेनाइल फेज आणि रिप्रोडक्टिव्ह फेज ही वेगवेगळी असू शकते किंवा वेगवेगळी असते. प्रत्येक प्राण्यांच्या मध्ये हा पिरियड वेगवेगळा असतो. आता रिप्रोडक्शन मध्ये किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज एकदा प्राप्त झाली की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स आढळतात. कोणकोणते इव्हेंट्स किंवा काय काय घडतं, कोणकोणत्या स्टेप्स असतात? तर पहिली स्टेप असते रिप्रोडक्टिव्ह म्हणजे मॅच्युरिटी प्राप्त झाली, रिप्रोडक्टिव्ह फेज प्राप्त झाली की नंतर वेगवेगळे फेजेस सुरू होतात. त्यातली पहिली फेज आहे म्हणजे गॅमेट फॉर्मेशन, ज्याला आपण गॅमेटोजिनेसिस असं म्हणायचं. गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय? गॅमेट फॉर्मेशन. आता आपल्यामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट्स तयार होतात. मेल असेल तर मेल गॅमेट आणि फिमेल असेल तर फिमेल गॅमेट तयार होतात. एकदा गॅमेट तयार झाले की दोन गॅमेट एकत्र येतात, मेलचे आणि फिमेलचे. आपला विचार केला तर स्त्री आणि पुरुष यांची बीज एकत्र येतात की ज्या फेजला आपण फर्टिलायझेशन या नावाने ओळखणार आहोत. फर्टिलायझेशन म्हणजे एकदा मॅच्युरिटी अटेन झाली, प्राप्त झाली की गॅमेट्स तयार होतात. ते गॅमेट्स एकत्र येतात, त्याला म्हणायचं फर्टिलायझेशन. एकदा फर्टिलायझेशन झालं की त्या फर्टिलायझेशन पासून तयार होतो एम्ब्रिओ, झायगोट फॉर्मेशन किंवा एम्ब्रिओ, म्हणून त्याला म्हणायचं एम्ब्रिओजेनेसिस. आता वेगवेगळ्या प्राण्यांच्या मध्ये वेगवेगळे ब्रीडिंग पॅटर्न असतात. एम्ब्रिओजेनेसिस म्हणजे एम्ब्रिओ तयार झाला, एम्ब्रिओ तयार झाल्यानंतर मग पुढची अवस्था असते, एम्ब्रिओची वाढ वगैरे होते. सर्वसाधारणतः सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स मध्ये ब्रीडिंग पॅटर्न वेगवेगळा असतो. आता हे ब्रीडिंग पॅटर्न दोन प्रकारचे असतात. पहिला ब्रीडिंग पॅटर्न म्हणजे सीझनल ब्रीडिंग आणि दुसरा पॅटर्न आहे कंटिन्युअस ब्रीडिंग. तर सीझनल ब्रीडर्स कोण आहे? सीझनल ब्रीडिंग पॅटर्न कोणामध्ये असतो? तर काही प्राण्यांच्या मध्ये उदाहरणार्थ सीप असेल, गोट असेल, डॉंकी असेल, हे शेळी, मेंढी, घोडा, गाढव, हे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये सीझनल ब्रीडिंग होतं. जे ठराविक सीझन मध्ये त्यांच्यामध्ये प्रजनन प्रक्रिया घडत असते. मात्र आपल्यासारखे प्राणी म्हणजे मानव प्राणी आहेत, त्याचबरोबर आपले जे पूर्वज एप्स, ह्युमन बीइंग्स अँड एप्स आर कंटिन्युअस ब्रीडिंग्स. दॅट मीन्स दे ब्रीड और दे रिप्रोड्यूस थ्रू आउट द लाईफ, थ्रू आउट इयर. वर्षाच्या कुठल्याही स्टेजमध्ये एकदा मॅच्युरिटी प्राप्त झाली, कुठल्याही स्टेज मध्ये म्हणजे
मॅच्युरिटी अगोदर नाही बरं का. मॅच्युरिटी प्राप्त झाल्यानंतर वर्षभरामध्ये कधीही त्यांच्यामध्ये प्रजनन घडू शकतं. उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, हिवाळा असू द्या, कधी पण त्यांच्यामध्ये प्रजनन घडू शकतं. मात्र त्यासाठी त्यांना पहिल्यांदा रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये पदार्पण करावं लागतं. मॅच्युअर झाल्यानंतरची ही प्रक्रिया असते. याच्यानंतर आपण पुढच्या पॉईंटकडे वळणार आहोत, ह्युमन रिप्रोडक्शन. ओके. ह्युमन रिप्रोडक्शन occur by formation and fusion of gametes, and fusion of gamete is called as gametogenesis. आता इथं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्यामध्ये पहिल्यांदा गॅमेट तयार होतात. मुलगा असेल किंवा मुलगी किंवा स्त्री असेल किंवा पुरुष वयामध्ये आल्यानंतर पहिलं काम गॅमेटची निर्मिती करणं, म्हणजे बीज निर्मिती करणं, त्याला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. एकदा गॅमेट तयार झाले, पुरुषामध्ये पुरुष गॅमेट तयार होतील, स्त्रीमध्ये स्त्री गॅमेट म्हणजे स्त्री बीज तयार होईल, पण ते दोघांच्या मध्ये वेगवेगळं आहे. त्यानंतर पुढची स्टेप आहे सेक्शुअल इंटरकोर्स किंवा इन्सेमिनेशन. जे एकदा बीज तयार झाली, स्त्रीमध्ये स्त्री बीज असणार आहे ते तिथंच राहतं, पुरुषामध्ये पुरुष बीज असतं आणि ते पुरुषाचं बीज स्त्रीच्या शरीरामध्ये सोडलं जातं, त्याला म्हणायचं इन्सेमिनेशन. सिमेन बरोबर वीर्याबरोबर ते स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये सोडलं जातं, त्याला म्हणायचं इन्सेमिनेशन. एकदा इन्सेमिनेशन झालं की मग स्त्रीच्या शरीरामध्ये पुरुष बीज आणि स्त्री बीज एकत्र येतं, की ज्या प्रक्रियेला म्हणायचं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय? स्त्री आणि पुरुषांचं बीज एकत्र येणं, त्याला म्हणायचं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झालं, स्त्री आणि पुरुषाचं बीज एकत्र आलं की तयार होतो झायगोट, युग्मक. झायगोट तयार होतो. झायगोट तयार झाला की पुढच्या स्टेपमध्ये मग झायगोट मोठा होतो आणि त्याच्यापासून तयार होतो एम्ब्रिओ. मग एम्ब्रिओ म्हणजे गर्भ, आणि याच अवस्थेला आपण म्हणतो गर्भधारणा किंवा त्याला जेस्टेशन पिरियड म्हणतो. जेस्टेशन. आणि जेस्टेशन पिरियड पूर्ण झाला की मग पुढची अवस्था प्राप्त होते, त्याला म्हणायचं पार्च्युरेशन, किंवा आपण सोप्या शब्दामध्ये म्हणू शकतो डिलिव्हरी. म्हणजे पार्च्युरेशन, डिलिव्हरी, किंवा मराठीमध्ये त्याला आपण म्हणतोय प्रसूती, बाळंतपण. म्हणजे ही अवस्था आहे. पहिल्यांदा बीज तयार झालं, ते बीज दोघांच्या मध्ये वेगवेगळं असतं. स्त्रीचं बीज स्त्रीमध्येच राहतं, पुरुषाचं बीज स्त्रीच्या शरीरामध्ये सोडलं जातं इन्सेमिनेशनच्या प्रक्रियेनं. पुन्हा ते दोन्ही एकत्र आले की फर्टिलायझेशन, पुन्हा एम्ब्रिओ तयार होतो, झायगोट तयार होतो, पुन्हा एम्ब्रिओ तयार होतो, एम्ब्रिओ मोठा होतो आणि त्याला त्या पिरियडला म्हणायचं जेस्टेशन पिरियड. आणि जेस्टेशन पिरियड पूर्ण झाला की त्याला म्हणायचं मग प्रसूती, बाळंतपण किंवा डिलिव्हरी किंवा पार्च्युरेशन. आणि मग पार्च्युरेशन नंतर पुन्हा ते बाळ हळूहळू वाढत जातं, पुन्हा त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते, पुन्हा मग भिन्नलिंगी त्यांचं मिलन होतं आणि त्यालाच आपण सेक्शुअल इंटरकोर्स म्हणतो. लैंगिक संबंध येतात, पुन्हा गॅमेटचं फ्युजन होतं आणि ही सायकल पुन्हा कंटिन्यू होते. आता आपल्याला ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघायचे. साधारणपणे आपण जर ह्युमनचा विचार केला तर ह्युमनमध्ये सेक्स ऑर्गन जे असतात ते दोन प्रकारचे असतात. स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये जे मेन सेक्स ऑर्गन्स आहेत त्याला म्हणायचं प्रायमरी सेक्स ऑर्गन. आणि प्रायमरी सेक्स ऑर्गन दोघांमध्ये वेगवेगळे असतात. फिमेलमध्ये जो प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे त्याला म्हणायचं ओव्हरी, आणि मेलमध्ये जो प्रायमरी सेक्स ऑर्गन असतो त्याला म्हणायचं टेस्टिस. टेस्टिस. स्त्री बीजकोश आणि पुरुष बीजकोश किंवा वृषण, अंडकोश अशी त्यांची नाव आहे. तर आपल्यामध्ये तुम्हाला एक माहिती आहे, स्त्री आणि पुरुष बाहेरून आपल्याला ओळखता येतात आणि त्याच प्रक्रियेला आपण म्हणतो सेक्शुअल डायमॉर्फिझम. We can distinguish or identify the sex of human being as male or female by observing their external characters, and these external characters or the process of identification is called as sexual dimorphism, लैंगिक द्विपार्श्वता.
आता मग हे सेक्शुअल डायमॉर्फिझम असतं कसं, काय असतं आपल्याला माहित आहे. पुरुषाचे सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स वेगळे आहेत, स्त्रीचे सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स वेगळे आहेत. पुरुषामध्ये पुरुष कसं ओळखतो आपण, तर सर्वसाधारणतः मॅच्युअर लहानपणी नाही ओळखते, पण मोठं झाल्यानंतर बाह्य लक्षणावरून सुद्धा आपण ओळखू शकतो. तर पुरुषाचं बाह्य लक्षण काय, दाढी आणि मिशा हे एक महत्वाचं लक्षण. बर्ड्स अँड मुस्टाचेस. त्यानंतर मस्क्युलर बॉडी, स्नायू एकदम पिळदार असतात, छातीवरती केस येतात. छातीवरती केस कुठल्याही स्त्रियांचे येत नाहीत, पुरुषांच्या छातीवरती केस असतात. आणि त्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की पुरुष आणि स्त्री. दाढी मिशा, छातीवरती केस, पिळदार शरीर आणि आवाज एक असतो की जो साधारणतः लो पिच्ड व्हॉइस असतो किंवा जाडा भरडा आवाज असतो. कारण लॅरिंग्स आपलं स्त्रीच्या तुलनेनं मोठं आहे, लॉंग आहे, आणि त्याच्यामुळं आपलं म्हणजे पुरुषाचं, आणि त्याच्यामुळं पुरुषाचा आवाज स्त्रीपेक्षा मोठा आहे, जाडा भरडा आहे. याच्या उलट स्त्रीचा विचार केला तर स्त्रीची सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स काय आहेत. पहिलं कॅरेक्टर म्हणजे अपीअरन्स ऑफ ऑर डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. इथं छाती, ब्रेस्ट डेव्हलप होते, छातीची वाढ होते, मॅमरी ग्लँड्स डेव्हलप होतात. अर्थात मॅमरी ग्लँड दोघांमध्ये पण असतात, स्तनग्रंथी, पण स्तनग्रंथीची वाढ फक्त स्त्रियांमध्ये होते. पुरुषांमध्ये स्तन असतात पण त्याची वाढ होत नाही, कारण त्याची काही गरज नसते. आणि स्त्रियांना त्यांच्या मुलाचं पालन पोषण करायचं असतं, कारण डिलिव्हरी नंतर त्याच्यामध्ये दुधाची निर्मिती होते आणि म्हणून त्याची वाढ होणं गरजेचं आहे. तर हे पहिलं लक्षण. समोरून एखादी व्यक्ती आलेली असेल, समजा ती मुलगी आहे आणि मुलीने मुलाचे कपडे जरी म्हणजे परिधान केले तरी आपण ओळखू शकतो, म्हणजे ब्रेस्टवरून. दुसरं दाढी मिशा नाही, आणि आवाजावरून ओळखू शकतो. आवाज हाय पिच्ड व्हॉइस असतो फिमेलचा, मुलींचा आवाज हा नाजूक असतो, कोमल असतो, म्हणजे हाय पिच्ड व्हॉइस असतो. आणि हा जो भाग आहे गर्डलचा, हा पण स्त्रियांचा जनरली मोठा असतो. गर्डल जे आहे, पेल्विक गर्डल इथलं जे आहे ते गर्डल निश्चितपणे स्त्रियांचं मोठं असतं. ओके, तर ही लक्षणं आहेत की ज्याला म्हणायचं सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर. ओके, हा झाला जनरल भाग. आता आपण डायरेक्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला सुरुवात करणार आहोत. आपण युनिसेक्शुअल आहोत, एकलिंगी आहोत, त्याच्यामुळे दोघांचे सेक्स ऑर्गन वेगळे असतात, स्त्रीचे आणि पुरुषाचे. पहिल्यांदा आपण पुरुषाचे अवयव बघूया. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, पुरुष प्रजनन संस्था. आता ही या पद्धतीनं आहे. पुरुष प्रजनन संस्थेमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन असतो टेस्टिस. अनेक ऑर्गन आहेत, एकानंतर एक मी सांगतो. तर पहिल्यांदा इथं थोडक्यात सांगतो आणि नंतर डिटेल चर्चा करूया. पुरुषाचे प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस, त्यानंतर 2 नंबरचा पार्ट आहे इपिडिडायमिस, 3 नंबरचा पार्ट आहे, इथून निघालेली ही डक्ट अशी पुढे जाते, वास डेफरन्स, त्यानंतर ही वाल डेफरन्स इथे येते, त्यानंतर पुढचा पार्ट आहे सेमिनल व्हेसिकल, त्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट, प्रोस्टेट ग्लँड, त्यानंतर कोपर्स ग्लँड, त्याच्यानंतर युरिनो जेनायटल डक्ट. ही एक डक्ट आहे की ज्याला युरेथ्रा किंवा युरिनो जेनायटल डक्ट असंही म्हटलं जातं. डिटेल मी नंतर सांगणार आहे प्रत्येक पार्टचं. पहिल्यांदा पार्टची नावं फक्त सांगतो. टेस्टिस, इपिडिडायमिस, इथून इथंपर्यंत इपिडिडायमिस, वास डेफरन्स इथून इथंपर्यंत, सेमिनल व्हेसिकल एवढा पार्ट, इजॅक्युलेट डक्ट, ही डक्ट आणि ही डक्ट मिळून झालेली इजॅक्युलेट डक्ट, त्यानंतर प्रोस्टेट ग्लँड ही एवढी एक असते सिंगल प्रोस्टेट ग्लँड, कोपर्स ग्लँड 2 आहेत, युरिनो जेनायटल डक्ट 1 आहे, मूत्र जननवाहिनी 1 आहे, पेनिस झाले. मेल मधले ऑर्गन झाले, म्हणजे पुरुष प्रजनन संस्थेचे भाग झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, हे 9 वेगवेगळे पार्ट मिळून पुरुष प्रजनन संस्था तयार झाली. पहिला पार्ट महत्वाचा बघूया आपण, टेस्टिस.
पुरुषामध्ये 2 टेस्टिस असतात. टेस्टिस म्हणजे अंडकोश की ज्याच्यामध्ये पुरुष बीज तयार होतं. आता हे साधारणपणे 2 असतात. दे आर 2 इन नंबर. कुठे असतात? दे आर प्रेझेंट इन बिटवीन द थाईज. 2 मांडीच्या मध्ये असतात. ऍक्च्युली द टेस्टीज आर डेव्हलप्ड विदिन ॲबडॉमेन. गर्भ अवस्थेमध्ये असताना मुलाचे टेस्टीज हे त्याच्या स्वतःच्या पोटामध्ये असतात. परंतु साधारणतः 6 ते 7 महिने पूर्ण झाल्यानंतर they descend and lodged into a bag-like structure called scrotum. म्हणजे 7व्या महिन्यानंतर ते इथून पोटातून हळूहळू खाली सरतात इग्विनल कॅनल मधून, आणि ह्या कॅनल मधून खाली येतात आणि एका पिशवीमध्ये ठेवले जातात की ज्या पिशवीला स्क्रोटम असं म्हणायचं. म्हणजे हे 2 टेस्टीज मी इथे दाखवतो. हे एक टेस्टीज असेल आणि हे एक टेस्टीज असेल. हे दोन्ही पण टेस्टीज अर्थात पोटामध्ये अगोदर तयार होतात आणि नंतर खाली येतात आणि ह्या पिशवीमध्ये ठेवले जातात. ह्या पिशवीला काय म्हणायचं? स्क्रोटम. स्क्रोटम म्हणजे वृषणकोश. स्क्रोटम काय म्हणायचं? स्क्रोटम. वृषणकोश, स्क्रोटम. स्क्रोटम पिशवी असते, स्किन फोल्डर, त्वचेची पिशवी असते. अँड इट इज अ रिट्रॅक्टेबल. ही पिशवी लहान मोठी होते. आता ही पिशवी या पिशवीमध्ये आहे आणि म्हणून पिशवीमध्ये म्हणजे पोटाच्या बाहेर आहेत ना, आणि म्हणून आपले टेस्टीज कसे आहेत? एक्स ॲबडॉमिनल. अवर टेस्टीज आर एक्स ॲबडॉमिनल. जनरली ऑल द मॅमल्स शो एक्स ॲबडॉमिनल टेस्टीज. म्हणजे सर्व सस्तन प्राण्यांचे टेस्टीज त्यांच्या पोटाच्या बाहेर असतात. कुठलाही सस्तन प्राणी बघा, घोडा असेल, गाढव असेल, त्यानंतर बैल असेल, रेडा असेल, डुक्कर असेल, माकड असेल, कुठलाही सस्तन प्राणी घ्या बरं का, ससा असेल, उंदीर असेल, त्यांचे टेस्टीज पोटाच्या बाहेर असतात. बाहेरनं स्पष्ट दिसतात, हाताला पण लागतात. मात्र त्याला अपवाद आहे. सस्तन प्राणी असून सुद्धा त्यांचे टेस्टीज पोटात असणारे 2 प्राणी आहेत. एक म्हणजे व्हेल. व्हेल प्राणी पाहिलाय का? पाण्यात असतो व्हेल, माशासारखा दिसतो पण मासा नव्हे, तो सस्तन प्राणी, त्याला स्तन असतात. आणि दुसरा प्राणी आहे एलिफंट, नर हत्ती. त्याचे पण टेस्टीज पोटात असतात, पोटाच्या बाहेर नसतात. पिशवी मोकळीच असते. आपलं तसं नाही, आपल्या पिशवीमध्ये हे टेस्टीज आढळतात. बाहेरून तुम्ही पिशवीला हात लावला तर हे 2 टेस्टीज हाताला लागतात. या 2 गोट्या पिशवीमध्ये असतात, त्याला म्हणायचं टेस्टीज. म्हणून एक्स ॲबडॉमिनल. काय काय वेळेला काय होतं की हे टेस्टीज पुरुषामध्ये किंवा काही प्राण्यांच्या मध्ये ते पोटातच राहतात. समजा पुरुष आहे आणि त्याचे टेस्टीज खाली आलेच नाही, पिशवीमध्ये पोटातच राहिले, तर त्या कंडिशनला एक नाव आहे. त्या कंडिशनला म्हणायचं क्रिप्ट ऑर्किडिझम. क्रिप्ट ऑर्किडिझम. क्रिप्ट ऑर्किडिझम म्हणजे काय? ए कंडिशन इन विच टेस्टीज फेल्स टू डिसेंट इन टू द स्क्रोटम. पुन्हा सांगतो, क्रिप्ट ऑर्किडिझम म्हणजे काय? अशी अवस्था की ज्या अवस्थेमध्ये टेस्टीज पिशवीमध्ये यायच्या ऐवजी पोटात तसेच चिटकून राहिले असतात. आणि मग त्याचा तोटा काय असतो? जर अशी केस असेल, टेस्टीज पोटातच असेल, तर ते टेस्टीज बीज निर्मिती नाही करू शकत आणि मग असे पुरुष असून सुद्धा पुरुषाचं काम करू शकत नाहीत, म्हणजे प्रजननाला लायक नसतात. दे आर स्टराईल, अप्रजननक्षम असतात. म्हणजे पुरुष असून नसून सारखा. ओके, लक्षात येते का मी काय म्हणतो ते? जर टेस्टीज पोटातच राहिले तर तो पुरुष प्रजननक्षम असू शकत नाही, तो नपुसक असतो, तो स्टराईल असतो. आणि जर हे लवकर लक्षात आलं तर ते शस्त्रक्रिया करून खाली आणता येतात, ठेवू शकतात. ठीक आहे. तर साधारणतः हे टेस्टीज या स्क्रोटमला जोडलेले असतात. असे खालच्या बाजूने कशाने जोडले असतात?
कनेक्टिव्ह टिश्यूचा बँड असतो की ज्याला म्हणायचं ज्युबर्नॅक्युलम. ज्युबर्नॅक्युलम. आणि वरून असे स्पर्मॅटिक कॉर्डच्या साह्याने ते असे लटकत ठेवले असतात. एकदम खाली पिशवीला चिटकलेले नसतात. वरून आणि खालून त्यांना दोऱ्याने बांधलेलं असतं. या दोरीला म्हणायचं स्पर्मॅटिक कॉर्ड आणि याला म्हणायचं ज्युबर्नॅक्युलम. ठीक आहे. टेस्टिस कुठे असतात? स्क्रोटम मध्ये. स्क्रोटम काम काय करतं माहितीये का? द स्क्रोटम म्हणजे ही पिशवी काम काय करते? तर ही पिशवी इट मेंटेन द टेम्परेचर लिटल लोअर दॅन द बॉडी टेम्परेचर. तुम्हाला आपल्या शरीराचं तापमान किती आहे माहित असेल? माहित आहे? आपल्या शरीराचं तापमान आहे 36.9 डिग्री सेल्सिअस. रफली वी कॅन से 37 डिग्री सेल्सिअस. आणि याच्यापेक्षा 2 ते 3 डिग्री कमी टेम्परेचर मेंटेन करायचं म्हणजे 34 ते 35 टेम्परेचरला बीज निर्मिती होते आणि ते बीज मॅच्युअर होतं, परिपक्व होतं. जर टेस्टिस पोटात राहील तर पोटात टेम्परेचर किती मिळणार आहे? 37. आणि 37 टेम्परेचर मिळालं की पुरुष प्रजननक्षम असू शकत नाही, बीज निर्मिती नाही करू शकत आहे आणि म्हणून तो नपुसक बनतो. कळलं का? आणि म्हणून लक्षात घ्यायचं, जर समजा चुकून अशी कीड आढळली तर लगेच डॉक्टरकडे जायचं आणि सांगायचं. ओके. आता हे याला 2 कंपार्टमेंट असतात बरं का. हे स्क्रोटमला ही पिशवीला 2 कप्पे असतात, डावा आणि उजवा. त्यातला डावा कप्पा थोडासा खाली असतो आणि त्याच्यामुळं एक टेस्टिस पण थोडंसं खाली आल्यासारखं वाटतं. तसं घाबरायचं काही कारण नाही. नॉर्मल केस असतं, नॉर्मली ते थोडंसं खाली असतंच. ओके. तर हे झालं टेस्टिसच्या बद्दल बाहेरून झालं. आता आतून टेस्टिस कसे दिसतात? ओके. एक्सटर्नली टेस्टिस इज कवर्ड बाय ए कनेक्टिव्ह टिश्यू बँड कॉल्ड ट्युनिका अल्ब्युजिनिया. टेस्टिसच्या वरती हे समजा टेस्टिस आहे. ठीक आहे. तर या टेस्टिसच्या वरती एक कव्हरिंग असतं ट्युनिका अल्ब्युजिनिया आणि याच्यावरती एक पार्शल कव्हरिंग असतं की ज्याला म्हणायचं ट्युनिका व्हजायनॅलिस आणि त्याच्या आतमध्ये ट्युनिका व्हॅस्क्युलस नावाचं एक लेअर असतो. पुन्हा मी सांगतो. एक्सटर्नली ईच टेस्टिस इज कव्हर्ड बाय ट्युनिका अल्ब्युजिनिया अँड ट्युनिका अल्ब्युजिनिया इज पार्टली कव्हर्ड बाय ट्युनिका व्हजायनॅलिस. म्हणजे आपल्या टेस्टिसच्या सगळ्यात वरची जे कव्हरिंग असतं ना त्याला म्हणायचं ट्युनिका व्हजायनॅलिस आणि त्याच्या आतमध्ये ट्युनिका अल्ब्युजिनिया. आणि ट्युनिका अल्ब्युजिनियाच्या आतमध्ये समजा हे टेस्टिस आहे. आता मोठं करून दाखवतो इथं. हे टेस्टिस आहे. या टेस्टिसच्या आतमध्ये अनेक फायब्रस बँड असतात, फायबर्स असतात. या फायबरमुळे त्याचे असे लोब्युल्स पडतात. हे पहिलं लोब्युल, त्यानंतर हे दुसरं लोब्युल, तिसरं लोब्युल. ओके. त्यानंतर हे चौथं लोब्युल, 5वं लोब्युल. असे 200 ते 300 लोब्युल असतात. अनेक लोब्युल 200 ते 300 लोब्युल असतात. हे काय लोब्युल्स आहे. आणि या लोब्युलमध्ये कॉइल्ड ट्युब्युल असते, अशी कॉइल्ड. आणि ह्या कॉइल्ड ट्युब्युल किती असतात? एका या वेसिकल मध्ये 1 पासून 4 पर्यंत कॉइल्ड ट्युब्युल. 1, 2, 3 किंवा 4. 1, 2, 3, 4 असे हे कॉइल्ड ट्युब्युल असतात. ओके. आता हे कॉइल्ड ट्युब्युल याला काय म्हणायचं? याला म्हणायचं सेमिनिफेरस ट्युब्युल. काय म्हणायचं? सेमिनिफेरस ट्युब्युल. ठीक आहे. हे ट्युब्युल्स आहेत, सेमिनिफेरस ट्युब्युल. आणि हे सेमिनिफेरस ट्युब्युल जोडून इथं असे एक डक्ट तयार होते की ज्याला म्हणायचं रीट टेस्टिस. रीट टेस्टिस. आणि या रीट टेस्टिस पासून साधारणतः एक 10-12च्या आसपास बारीक रेषा निघतात की ज्याला म्हणायचं वास एफरन्स. आणि काय म्हणून त्याला वासा एफरन्स हे म्हणायचं.
आणि ही वसा एफरांशिया जोडली जाते अशी, आणि त्याच्यापासून एक डक्ट तयार होते की ज्या डक्टला म्हणायचं इपिडिडायमिस, आणि हे इपिडिडायमिस पुढं कंटिन्यू होतं की ज्याला म्हणायचं, इथं बघा इपिडायमिस आहे, आणि ही इपिडायमिस कंटिन्यू झाली की त्याचं रूपांतर व्हास डेफरन्स मध्ये होतं. ठीक आहे. आता हे आणखीन याच्यापेक्षा डिटेल जर बघायचं झालं तर तुम्हाला याची हिस्टॉलॉजी बघायची झाली तर टेस्टिस मध्ये काय दिसतं, हे साधारणतः एलएस घेतलेलं लॉन्जिट्युडनल सेक्शन. जर त्याचा व्हर्टिकल सेक्शन घेतला किंवा ट्रान्सफर सेक्शन घेतला, ट्रान्सफर टीएस घेतला, तर तुम्हाला मायक्रोस्कोपच्या खाली टेस्टिस मध्ये हे बाहेरचं कवरिंग असं दिसेल टेस्टिसचं, ट्युनिका लेबिजिनिया. याच्या आतमध्ये अनेक सेमिनिफेरस ट्युब्युल दिसतील. एक सेमिनिफेरस ट्युब्युल आहे, कॉईल आहे बरं का, दुसरं, तिसरं, चौथं, असे अनेक सेमिनिफेरस ट्युब्युल दिसतात. आणि या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या मध्ये अशा ठराविक ग्लँड्स असतात की ज्याला म्हणायचे इंटरस्टिशियल ग्लँड, आणि याच्या मार्फत मेल सेक्स हार्मोन तयार होतं ज्याचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. आणि मग तुम्हाला माहित आहे टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन काय करतं, इट कंट्रोल सेकंडरी सेक्स कॅरेक्टर, आणि हे साधारणतः वयात आल्यानंतर तयार होतं बरं का. आणि म्हणून लहानपणी मुलगा आणि मुलगी ओळखू येत नाही, पण मोठं झालं की मुलगा मुलगी ओळखू येते, कारण हे सेक्स हार्मोन आहे ना ते त्याचं काम सुरू करतं. हे हार्मोन तयार झाले की मुलाला दाढी यायला सुरुवात होते, मिशा यायला सुरुवात होते, आवाजात बदल होतो, स्नायूमध्ये बदल होतो, छातीवरती केस यायला लागतात, जन्नेंद्रियावरती केस येतात, काखेत केस येतात, चेहऱ्यावरती केस येतात की ज्याला आपण दाढी मिशा म्हणतो, शरीर पिळदार बनायला सुरुवात होतं, छाती रुंदावते, खांदे रुंदावतात, आवाज बदलतो, आणि हे काम कोण करतं, इंटरस्टिशियल सेल. हे काय आहे, सेमिनिफेरस ट्युब्युल, त्याच्या आत असते. सेमिनिफेरस ट्युब्युल कंटेन 2 टाइप्स ऑफ सेल. याच्या आतमध्ये 2 प्रकारचे सेल असतात. लहान ज्या सेल असतात अशा, त्याला म्हणायचं स्पर्मॅटोजेनिक सेल. हे लहान लहान सेल आहेत स्पर्मॅटोजेनिक सेल, की ज्याच्यापासून पुढं डेव्हलपमेंट झाली की स्पर्म तयार होतात, याच्यापासून पुरुष बीज तयार होतात, आणि याच्यामध्येच कुठेतरी मोठ्या पेशी असतात बघा अशा. ही एक आहे, इथं दुसरी पेशी आहे, इकडं तिसरी पेशी आहे की ज्याला म्हणायचं सर्टोली सेल्स किंवा नर्स सेल, सर्टोली सेल. आणि हे काय आहे, स्पर्मॅटोजेनिक सेल किंवा स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोजेनिक सेल पासून भविष्यात पुढे स्पर्म तयार होतात, आणि तयार झालेल्या स्पर्मला नरिश करण्याचं काम ह्या पेशीचं आहे की ज्याला नर्स सेल किंवा सर्टोली सेल असं म्हणायचं. ओके. तर आज आपण फक्त एक पार्ट इथं पाहिला आहे, टेस्टिस. याची फक्त माहिती घेतली आहे. पिंक कलरचे असतात, गुलाबी रंगाचे असतात, पोटामध्ये असतात, पण नंतर ते पोटाच्या बाहेर येऊन पिशवीमध्ये राहतात की ज्याला स्क्रोटम म्हणायचं. स्क्रोटम तापमान नियंत्रित करतं. उन्हाळ्यामध्ये ते मोकळं सोडलं जातं, खाली लोंबतं, हिवाळ्यामध्ये ते शरीराच्या जवळ ओढलं जातं, आणि काय काय टेस्टिस थोडेसे पोटामध्ये पण जातात, कारण तापमान नियंत्रित करण्याचं काम तेच आहे. हिवाळ्यात तापमान बाहेरचं कमी असतं म्हणून पोटात ओढायचं. पोटात 37 डिग्री असतं, आणि उन्हाळ्यात ते तापमान वाढलेलं असतं बाहेरचं ना, आणि म्हणून ते पोटात न घेता खाली मोकळं सोडलं जातं, आणि मग तापमान नियंत्रित केलं जातं. हे या स्क्रोटमचं काम आहे, या पिशवीचं काम आहे. ठीक आहे, ते पिशवीमध्ये असतं. आता याची लांबी रुंदी किती असते, साधारणतः लांबी 4 ते 5 सेंटीमीटर असते, जाडी 2 ते साधारणतः 2 सेंटीमीटर, आणि रुंदी 2 ते 3 सेंटीमीटर रुंदी आहे, जाडी 2 सेंटीमीटरची, आणि लांबी 4 ते 5 सेंटीमीटर असते. टेस्टिसचं काम काय आहे कळलं का तुम्हाला आता एवढ्या डिस्कशन नंतर? काय काम असेल टेस्टिसचं? 2 काम आहे. एक, प्रोडक्शन ऑफ स्पर्म, पुरुष बीज निर्माण करणं. दुसरं,
हार्मोन तयार करणं, सेक्स हार्मोन. कुठलं? टेस्टोस्टेरॉन नावाचं सेक्स हार्मोन तयार करणं. म्हणजे या टेस्टिसला दोन काम आहेत. एक प्रोडक्शन ऑफ स्पर्म आणि दुसरं प्रोडक्शन ऑफ टेस्टोस्टेरॉन. ओके, आज आपण फक्त एकच ऑर्गन पाहिलेला आहे मेलचा आणि तोच मेन आहे बरं का. तो त्याला प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतात कारण त्याच्यावरतीच प्रजनन अवलंबून असतं. ओके, दुसरे पार्ट उद्याच्या लेक्चरमध्ये आपण हळूहळू पाहणार आहोत, एकानंतर एक. तरी सुद्धा जाता जाता पुन्हा सगळे अवयव सांगतो आणि उद्या मग पुढचा पार्ट कंटिन्यू करतो. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट: टेस्टिस, इपिडिडायमिस, वास डेफरन्स, सेनिल वेसिकल, वासा डेफरन्सिया, प्रोस्टेट ग्लँड, कोपर्स ग्लँड, युरिनोजेनायटल डक्ट, पेनिस हे पुरुष प्रजनन संस्थेचे पार्ट आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आहेत. ओके, इथं आपण थांबूया. पुढचा पार्ट उद्या डिस्कस करूया. ओके, थँक्यू.